जय श्रीहरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि जीवन बदलून टाकणारा अध्याय. अध्याय 13, क्षमाशक्तीचे अद्भुत सामर्थ्य. भक्तांनो, आजच्या जगात राग, अहंकार, मतभेद, नाती तुटणे हे खूप वाढले आहे. लोक प्रेम विसरत आहेत, माफी विसरत आहेत आणि मनशांती हरवत आहेत. पण शास्त्र सांगते, क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हे शूराचे दागिने आहेत. जो मनुष्य राग सोडतो, दुसऱ्यांना माफ करतो आणि प्रेमाने वागतो, त्याच्यावर भगवानाची विशेष कृपा राहते. आजच्या या कथेत आपण जाणून घेणार आहोत क्षमेचे महत्व, रागाचा विनाश, प्रेम आणि दयाभावाचे पुण्य आणि दोन भावांच्या जीवनाला बदलून टाकणारी कथा. म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, क्षमा हेच खरे पुण्य. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, क्षमेला इतके महत्व का दिले जाते? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, राग मनाला जाळतो, पण क्षमा मनाला शांत करते आणि भगवानाजवळ घेऊन जाते. ते पुढे म्हणाले, जो दुसऱ्यांना माफ करतो तो स्वतःलाही मुक्त करतो. पूर्वी एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे नाव होते राम, लहान्या भावाचे नाव होते श्याम. दोघेही प्रेमाने राहत, एकत्र पूजा करत आणि गावात आदर्श मानले जात. त्यांचे वडील अत्यंत धार्मिक होते. ते नेहमी म्हणत, मुलांनो, प्रेमाने राहा, कारण नाती हेच खरे धन आहे. काही वडिलांनी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराची आणि जमिनीची जबाबदारी दोघांवर आली. सुरुवातीला सर्व ठीक होते, पण हळूहळू पैशाचे वाद, जमिनीचे भांडण आणि अहंकार यामुळे मतभेद सुरू झाले. एक दिवस वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. राम वेगळ्या घरात राहू लागला. श्यामही दुःखी होता, पण कोणी माफी मागायला तयार नव्हते. गावातील लोकही म्हणू लागले, इतके प्रेम करणारे भाऊ आज एकमेकांचे शत्रू झाले. त्यांची आई रोज रडत असे. ती भगवानासमोर प्रार्थना करत म्हणत असे, हे प्रभो, माझ्या मुलांच्या मनातील राग दूर करा. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. गावातील मंदिरात एक महान संत आले. संपूर्ण गाव त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जमले. संत म्हणाले, अधिक मास म्हणजे मन शुद्ध करण्याचा काळ, राग सोडण्याचा काळ आणि भगवानाजवळ जाण्याचा काळ. ते पुढे म्हणाले, ज्याच्या मनात राग आहे त्याच्या मनात शांतता राहत नाही. श्याम मंदिरात बसून हे सर्व ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले. संत पुढे म्हणाले, क्षमा म्हणजे कमजोरी नाही, तर मोठेपणा, दया आणि खरे सामर्थ्य आहे. ते पुढे म्हणाले, भगवानाला प्रेम, दया आणि क्षमा प्रिय आहे. हे शब्द श्यामच्या मनाला स्पर्श करून गेले. त्या रात्री श्याम झोपू शकला नाही. त्याला बालपणीचे दिवस आठवत होते, मोठ्या भावाचे प्रेम आठवत होते. तो विचार करू लागला, मी इतका राग का धरून बसलो? त्याच्या मनात अहंकार आणि प्रेम दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. दुसऱ्या दिवशी त्याची आई शांतपणे म्हणाली, बाळा, रागाने घर जळते, पण क्षमेने घर पुन्हा फुलते. आईच्या डोळ्यात अश्रू होते. हे पाहून श्यामचे मन पूर्णपणे बदलले. श्यामने ठरवले, आज मी मोठ्या भावाकडे जाईन. तो थरथरत रामाच्या घरी गेला. राम दारात उभा होता. दोघेही काही क्षण शांत होते. श्यामच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, दादा, मला माफ करा.
हे ऐकताच रामच्या डोळ्यातही अश्रू आले. तो धावत आला आणि श्यामला मिठी मारली. दोघेही रडू लागले. राम म्हणाला, चूक माझीही होती रे. त्या क्षणी अहंकार संपला, राग संपला आणि प्रेम जिंकले. गावातील लोकांना जेव्हा हे समजले तेव्हा सर्वजण आनंदी झाले. त्यांची आई भगवानासमोर रडत म्हणाली, हे प्रभू, आज माझे घर पुन्हा जिवंत झाले. दोघे भाऊ संतांकडे गेले. संत आनंदाने म्हणाले, आज तुम्ही खऱ्या अर्थाने अधिक मासाचे पुण्य मिळवले आहे. ते पुढे म्हणाले, राग सोडणे हेच सर्वात मोठे तप आहे. त्या दिवसानंतर घरात आनंद निर्माण झाला, प्रेम वाढले, मन शांत झाले. दोघे भाऊ मंदिरात सेवा करू लागले, गरिबांना अन्नदान करू लागले, भगवानाचे नामस्मरण करू लागले. क्षमेचे आध्यात्मिक महत्व. भक्तांनो, राग मन जाळतो, नाती तोडतो, दुःख वाढवतो, पण क्षमा मन शांत करते, नाती जोडते आणि भगवानाजवळ घेऊन जाते. भगवान श्रीरामांनी अनेक संकटे सहन केली, पण द्वेष ठेवला नाही. भगवान श्रीकृष्णांनीही प्रेम, दया आणि क्षमा यांचा संदेश दिला. या पवित्र अधिक मासात राग सोडा, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी बोला, माफी मागा, दुसऱ्यांना माफ करा, भगवानाचे नामस्मरण करा. राम आणि श्याम पुन्हा एकत्र राहू लागले. गावातील लोक म्हणू लागले, क्षमेमुळे अशक्य गोष्टही शक्य झाली. एक दिवस गावातील दोन मित्रांमध्ये मोठा वाद झाला. ते एकमेकांशी बोलत नव्हते. राम आणि श्याम त्यांच्याकडे गेले. त्यांनी शांतपणे सांगितले, रागात घेतलेले निर्णय नेहमी दुःख देतात. ते पुढे म्हणाले, आम्हीही एकेकाळी वेगळे झालो होतो, पण क्षमेने आणि प्रेमाने आमचे जीवन बदलले. हे ऐकून त्या मित्रांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. काही दिवसांनी संत गाव सोडून जाणार होते. संपूर्ण गाव त्यांना निरोप देण्यासाठी जमले. संत म्हणाले, लक्षात ठेवा, धनाने माणूस मोठा होत नाही, तर प्रेमाने, दयाभावाने आणि क्षमाशक्तीने माणूस महान बनतो. ते पुढे म्हणाले, जो दुसऱ्यांना माफ करतो त्याच्यावर भगवानाची कृपा सदैव राहते. भक्तांनो, जीवन खूप छोटे आहे. राग, अहंकार आणि द्वेष यामध्ये वेळ वाया घालवू नका. कारण प्रेम जोडते, क्षमा शांतता देते आणि भक्ती जीवन सुंदर बनवते. आजच कोणाला तरी माफ करा, कोणाची तरी माफी मागा आणि मन हलके करा. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हेच खरे सामर्थ्य आहे. भक्तांनो, जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, क्षमा हेच खरे पुण्य. जय श्री हरी.